कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची बीएमसीने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे। कोविडच्या JN1 या व्हेरियंटचा सध्या फैलाव होतोय। हे लक्षात घेता मास्क वापरावा, गर्दी टाळावी असं आवाहन बीएमसीच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलंय। अर्थात ही सक्ती नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलं। नव्या व्हेरियंटचं संक्रमण तपासण्यासाठी RT-PCR टेस्टची संख्या वाढवणार असंही ते म्हणतात। बेड्स आणि औषधं यांचाही आढावा बीएमसीने घेतलेला आहे। आपण कोविड योग्य वर्तन आपण बघायचं आहे। तर कुठलाही सिटिझन्सना कोणाला जर हे असेल की सिम्पटम्स आहे की त्यांना जर खोकला सर्दी किंवा ताप वगैरे असेल तर त्यांनी आपल्याला थोडासा आयसोलेट करायचे, क्राउडेड प्लेसेसमध्ये जायचं नाही आहे। आणि त्याचबरोबर जर आवश्यकतानुसार मास्कचा ते वापर करू शकतात। आणि त्याचप्रमाणे इतर जे काही पेशंट्स आहे की ज्यांना हाय रिस्क आहे, ऑलरेडी त्यांना काही सिम्पटम्स आहे आणि त्यांना जर हार्ट डिझीज किंवा डायबिटीज, हायपरटेन्शन असे काही प्रकारचे काही अधिक आजार आहे तर त्यांनी जे सिम्पटम्स किंवा लक्षण आले तर त्यांनी निग्लेक्ट करायचे नाही आहे। आपल्या जवळपासच्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटल्समध्ये BMCच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या टेस्ट वगैरे करू शकतात। मी सांगितलं की आपल्याकडे आपल्या हॉस्पिटल्सची तयारी आहे। आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटल आहे, जे इन्फेक्शियस डिझीज हॉस्पिटल आहे, त्यांच्यामध्ये बेड्स अवेलेबल आहे। 7 हिल्स हॉस्पिटल जे आपल्या आधी पण कोविड हॉस्पिटल होते तिच्यामध्ये पण हॉस्पिटल बेड्स आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्या त्या बेड्स आपल्याला वाढता येईल। आणि आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आणि आधी जे पण आपण तयारी केली होती, कारण आपण ऑलरेडी एक कोविडचे 2 वेव्स आणि 3 वेव्स आपण समोर गेलेले आहेत आणि त्याचा जो काही आपल्याकडे अनुभव आहे त्यानुसार आपण तयारी करत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।